एक तरुण व्यक्ती कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी एका तलावात गेला आणि तलावात त्याने उडी मारली आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता। एवढ्यामध्ये एका साधूने हे दृश्य पाहिलं आणि साधू धावत धावत तलावापर्यंत गेले आणि बुडणाऱ्या त्या तरुणाला वाचवलं, पाण्यातून वरती काढलं आणि काढल्यानंतर साधूंनी त्या तरुणाला विचारलं, काय रे बाबा, तू का आत्महत्या करत होतास? तेव्हा त्या तरुणाने सांगितलं, साधू महाराज, माझ्यावर खूप कर्ज झालंय म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो। तेव्हा त्या साधूने सांगितलं, अरे मी तुला एक सल्ला देतो, आत्महत्या करू नको। मग त्या तरुणाला साधूने एका शेठजीकडे घेऊन गेला आणि साधू महाराज त्या शेठजीच्या कानामध्ये काहीतरी बोलले आणि नंतर त्या शेठजीने सांगितलं साधूला की मी याला पर्याय सांगतो। मग साधूने या माणसाला, तरुणाला सांगितलं की हे बघा, तुला 2 लाख देतो। परत कानात काहीतरी कुजबुजले, परत सांगितलं तुला 2 लाख देतो, 4 लाख देतो। मग त्या तरुणाने विचारलं की मला कशासाठी देता? तेव्हा साधूने तरुणाला सांगितलं, अरे तू तर आत्महत्या करणार होतास, तेव्हा तुझ्या एका डोळ्याचे 2 लाख रुपये शेठजी द्यायला तयार आहेत आणि पुन्हा दुसरा डोळा जर तू काढून दिलास तर परत 2 लाख रुपये देतो। आणि पुन्हा शेठजीने सांगितलं, नाही, मी आणखी पैसे देणार आहे, याची किडनी असेल, पूर्ण शरीर आहे, याचे मी सर्व मिळून 50 लाख रुपये या तरुणाला द्यायला तयार आहे। पण तेव्हा तो तरुण चमकला आणि तो म्हटला, साधू महाराज, शेठजी, माझे म्हणजे शरीराचे एक एक पार्ट विकून तुम्ही मला 50 लाख रुपये देता? नाही नाही, मला माझं शरीर द्यायचं नाही, माझे अवयव मला द्यायचे नाहीत। कारण का नाही द्यायचे? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं शरीर इतकं अनमोल आहे आणि मी कशासाठी हे पैसे देऊन हे शरीर विकू? तेव्हा त्या साधूने सांगितलं, अरे जर मग तू पैसे देऊन शरीर विकायला तयार नाहीस तर मग आत्महत्या का करायला चालला होतास? तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की साधू महाराज, माझे डोळे उघडले, आता मी मुळीच आत्महत्या करणार नाही। तेव्हा त्या तरुणाच्या या गोष्टीमधून तुम्ही नक्कीच जीवनामध्ये एक संदेश घ्या की आत्महत्या करू नका, हाच खरा याच्यातून संदेश आहे।